तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं ओंकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सीरीजमध्ये. तर या नवीन सीरीजचा आज आहे एपिसोड 3. तर आज आपण या सीरीजचं नाव आहे हिस्ट्री ऑफ भांडूपचे गणेशोत्सव मंडळस. तर या सीरीजच्या एपिसोड 2 मध्ये आज आपण भेट द्यायला आलो उपगण मंडळाला बच्चाच राजाला. तर इथे आपल्यासोबत असते संचिता काका, संयुक्त प्रतिष्ठान काका आणि नीरज शेट्टी. तर आता ह्यांच्याशी भेटूया. आणि यांना विचारलं की मंडळाची स्थापना कधी सुरू झाली वगैरे. तर त्याबद्दल आता जाणून घ्या मला. मी विजय अंकुश जाधव. मी या कोकण मित्र मंडळाचा उप खजिनदार. आमच्या आमच्या मंडळाची स्थापना ही 1975 मध्ये त्या टायमाची मुलं होती, त्यांनी स्थापना केली. 1975 सुनील सरपरेकर म्हणून होते. त्यांनी याला आणि त्यांच्याबरोबर जे असलेले सहकारी त्या लोकांनी हे मंडळ स्थापन केलं आणि ते मंडळ आतापर्यंत पूर्णपणे 50 वर्ष आम्हाला पूर्ण झाली ह्या मंडळाला. तर मग काका आता या मंडळाचा इतिहास आणि जी परंपरा आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. या मंडळाचे इतिहास म्हणा बोलायला गेलं तर सुरुवातीला आमचं मंडळ हे कबड्डी खेळणार होतं. म्हणजे कबड्डी आणि लांब लांब यायचो खेळायला. त्यावेळी एवढं माझं वय नव्हतं, पण आमच्या आधीची जी हे होती पिढी, त्यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं. ती सगळे पोरं कबड्डीपट्टू होते आणि त्यात नावाजलेले होते कबड्डीपट्टूमध्ये. आणि अशा अशा ह्याच्यात त्यांनी हे कोकण मित्र मंडळ स्थापन केलं. आणि कोकण मित्र मंडळ स्थापन करताना त्यांचा उद्देश हा होता की आपण सांस्कृतिक, क्रीडा अशा गोष्टी आणि समाजसेवा ह्या गोष्टीने म्हणजे पूर्णपणे ह्या गोष्टीच करायच्या. आणि अशा प्रकारे मंडळाच्या त्या त्या टायमापासून ते आतापर्यंत 50 वर्षापर्यंत त्या पिढीने आणि त्यांच्यानंतर पण आम्ही आल्यानंतर ती प्रथा तशीच चालू ठेवली. आमचं हे पूर्णपणे आता हे ग्राउंड जे बघताय हे हॉल आहे. ॲक्च्युली इथे कबड्डी खेळायची. पण नंतर आम्ही आजूबाजूच्या एरियाचं सर्व म्हणजे गोरगरीब आहेत वरती भरपूर सर्वसामान्य माणसं आहेत. मग त्यांनी त्याच टायमाला आम्ही व्यायामशाळा निर्माण केली. व्यायामशाळेच्या त्या म्हणजे एकदम स्वस्त दरात. त्या टायमाला काहीतरी ₹50 फी होती. त्यामुळे सर्व इथले आजूबाजूचे एवढे सर्वसामान्य पोरं होती ज्यांना फी भरायला म्हणजे व्यायाम करायला पैसे नव्हते. ते पण इथे यायला लागले. काय करणार तर आम्ही फ्रीमध्ये दिले. आणि अशा प्रकारे मग ती पण पोरं इथे जॉइन व्हायला लागली. असे हळू ना मंडळ वाढत गेलं. त्यानंतर मग आम्ही हा जो मैदान होतं, ह्या मैदानाला आम्ही एक हॉलचं हे दिलं. स्टेज बांधला. स्टेज बांधल्यानंतर मग तिथे लग्न समारंभ सुरू झाली. लग्न समारंभ हे आम्ही जास्तीत जास्त 5,000 मध्ये आणि आता 8,000 मध्ये. म्हणजे एवढं कम से कम 400 ते पब्लिक बसतं इथे. त्यानंतर लग्न समारंभ झाल्यानंतर मधल्या काळात कुठल्या संस्था असतील, कुठले पक्ष असतील, त्यांचं जर काही मीटिंगी असतात, तर त्या मीटिंगी ह्या इथे आम्ही फ्रीमध्ये देतो. त्यामध्येच आम्ही काही समाजसेवा केल्यात म्हणजे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर ह्या गोष्टी इथे केलेल्या आहेत. आमचे मंडळाचे सेक्रेटरी मनोज सावंत यांनी यांच्या हातात ज्यावेळी सेक्रेटरी झाल्यानंतर यांनी ज्या गोष्टी राबवल्या, त्यामध्ये कोरोनाच्या काही गोष्टी आल्यात. कोरोनामध्ये आम्ही पूर्णपणे मैदान दिलं होतं. कम से कम 2 वर्ष मैदान आम्ही कोरोनामध्ये दिलं होतं. अशा प्रकारे समाजसेवा आम्ही करत आलो आहोत. तर मी मनोज सावंत या मंडळाचा सचिव आहे. माझे सहकारी माझ्यासोबत आहेत आणि आपण आज आमच्या मंडळाचं 50व्या वर्षानिमित्त इथं आलात. पहिलं तुमचं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. या मंडळाच्या बाबतीत आमचे सहखजिनदार विजय जाधव यांनी विशेष माहिती तुम्हाला दिलेली आहे. या मंडळाचं एकच वैशिष्ट्य आहे की गोरगरीब जनता हा स्लम एरिया असल्यामुळे तिथं बऱ्याचशा झोपडपट्टी वर्ग आहे. आम्ही स्वतः झोपडपट्टीतनंच वर गेलेलो आहोत आणि या झोपडपट्टीच्या वर्गातून जाताना एक मंडळाच्या माध्यमातून या लोकांना काहीतरी आम्ही देणं लागतो. त्याप्रमाणे आम्ही इथं एक सामाजिक उपक्रम राबवले. हे व्यायामशाळा आमच्या इथल्या स्लमच्या लोकांमध्ये तरुण वर्ग तिथं आकर्षित केला पाहिजे. आज अभिमानाने सांगतो की या सुवर्ण महोत्सवी वर्षात जात असताना आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत, आमचे जुने सहकारी जे आमच्याबरोबर आज सोडून गेले असतील, काही
आहेत आमच्या सोबतीला हिरालाल सारखे. त्या लोकांची मेहनत आज कामी आली, कारण आता तीच व्यायामशाळा अत्याधुनिक झालेली आहे. कल्चर जसं चेंज होत झालं, इकडची भांडूपची आजूबाजूच्या परिसराची परिस्थिती सुद्धा बदलली. आणि त्यामुळे एक चांगले मित्रपरिवार, चांगले वर्गणीदार, चांगले हितचिंतक, चांगले रहिवासी इथं भेटले आणि सगळ्यांनी एकच निश्चय केला होता, की 50व्या वर्षाचे साक्षीदार आम्ही होणार आहोत. आणि याप्रमाणे आज आम्ही जेव्हा आमचे तरुण पोरं, युवा सदस्य जेव्हा वर्गणीसाठी आमच्या रहिवाशांकडे जातात, तर आज आम्हाला रहिवासी भरभरून हे दिलेलं आहे आणि या रहिवाशांच्या जोरावर, या वर्गणीदार हितचिंतकाच्या जोरावर 50व्या वर्षाचं आगमन, पाठपूजन आणि आता हा 11 दिवसाचा गणेशोत्सव एकदा थाटामाटात चाललेला एक वेगळं वातावरण भांडूपमध्ये आहे. आमच्या मंडळाची चर्चा आज मुंबईभर झाली, याचा अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे. आणि असंच पुढे चालू राहील. आम्हाला सगळ्यांची साथ लाभली. आमचे सहकारी दिवस-रात्र, अहोरात्र मेहनत घेत आहेत. तरुण मुलं त्यांच्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमात वगैरे सहभाग घेऊन कसा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होईल याच्या मागे आहेत. आणि असं सगळ्यांची एकजूट असून हा मंडळ एक सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करतोय. तर मग काका, आता जसं तुम्ही एवढं नव्या पिढीबद्दल बोललात, तर आम्हाला सांगाल का, की जसं ही नवीन तरुण पिढी आहे, जी आता आता म्हणजे सहभाग घ्यायला बघते आपल्या मंडळामध्ये, म्हणजे जे आपली उपस्थिती दाखवायला बघते दिवसानुदिवस, ज्यांचा प्रत्येक कार्यक्रमात किंवा ह्याच्यामध्ये सहभाग असतो, तर त्यांचा सपोर्ट कसा असतो आपल्या मंडळाला? नाही, जे आता मी तुम्हाला सांगतो, की या मंडळाची प्रसिद्धी एवढी झाली आहे, कारण आमच्याकडे तरुण वर्ग आणि आमचे जे कार्यक्रम होते आगमनापासून, पाठपूजनापासून, बाक परिसरातील भांडूप परिसरातील असंख्य तरुण पोरं आपल्याकडे आकर्षित जातात आणि एक चांगलं वाटतं, की आम्हाला आमच्या मंडळाने एवढं चांगलं काम करतं. आमच्या एक बाजूचं एक सहकारी मित्रमंडळ आहे. तोस्थायी मित्रमंडळ. त्या लोकांनी नशामुक्तीचा कार्यक्रम राबवला. आम्हाला अभिमान वाटला. आज तो यशस्वीरित्या पार पाडतायत, त्यांची मेहनत आहे. तसंच या मंडळाने पण आता अशी तरुण पोरं एकत्र येतात. आम्हाला एक चांगलं वाटतं, की आमच्या मंडळातला तरुण पोरगा कुठलाही असेल, आमच्या सभासदांपैकी कोणाची मुलं असतील किंवा इतरत्र मुलं आहेत, बाहेर मुलं आहेत, ही मंडळाचं काम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे येतात. त्यांचं असं कुठलंही उद्दिष्ट नसतं, असं नसतं, पण मंडळाचं आणि असंच हे मंडळ पुढे वाटचाल करत राहणार. आज आम्ही आमचे सहकारी आहोत. भविष्यात त्या तरुण पोरांकडे जी जबाबदारी येणार आहे, अनुभव घेत आहेत ते आमच्याकडनं, हा आम्हाला अभिमान वाटतो. आणि अशीच आमच्या मंडळाची परंपरा येत राहतील. महिला सदस्य देखील आमच्याकडे आता बऱ्याचशा वाढलेल्या आहेत आणि आम्ही महिलांना पण विनंती केली आहे, जी महिला काम करायला उत्सुक आहे गणरायाची, तर त्यांना तुम्ही आवर्जून आणि येतायत, महिला येतायत राजकीय पक्षाच्या आणि मुळात म्हणजे तुम्हाला एक सांगतो, की आमचा हा मंडळ आहे. आज आम्ही 50व्या वर्षी आहेत. आमचे जे जुने सहकारी होते, जे आम्हाला आता सोडून गेलेले आहेत, त्या लोकांनी आम्हाला एकच संदेश दिलाय, की मंडळात कुठलंही राजकारण आणू नका. सगळे राजकीय पक्ष आपलेच आहेत. त्यामुळे आम्हाला सगळे राजकीय पक्ष आम्हाला मदत करतायत. सगळे राजकीय पक्षांचे संबंध आम्हाला चांगले आहेत. आमच्या या जागेसाठी काय आम्हाला मदत लागली तरी सगळ्या राजकीय पक्षांची मदत आहे. त्यामुळे असं कुठल्याही एका राजकीय पक्षाचं लेबल आमच्यावर नाही. हा अभिमानाने आम्ही तुम्हाला सांगतो. आणि 50 वर्ष झाली हा गणेशोत्सव पार पाडतोय. तर या 50 वर्षामध्ये आपल्या मंडळाची एखादी काही खास आठवण जी तुमच्या लक्षात वगैरे असेल, तर ती तुम्हाला आमच्यासोबत म्हणजे शेअर करायला आवडत असेल, तर ती काही शेअर करशाल का? नमस्कार. मी हिरालाल खिमेशराव. मी पुढे बोल. मी 1976 पासून ही मंडळी स्थापना झाली त्याच्या अगोदरपासून आम्ही कबड्डी खेळायचो. कबड्डी खेळताना आम्हाला एक सुचलं, की धार्मिक कार्यक्रम पण आपण राबवायचा. म्हणून आम्ही ही मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, होळिका उत्सव, दीपोत्सव हे सगळे आम्ही साजरा करायला लागलो. तेव्हापासून आम्ही हे तिन्ही उत्सव साजरा करतो. एकदाच वर्गणी काढतो आणि आवडीने लोकं आम्हाला आणून वर्गणी देतात व इतर सहकार्य करतात. अंगाने पण, मेहनतीने पण आणि प्रत्येक कार्यक्रमात महिला बोला, पुरुष बोला, लहान मुलं बोला, मोठी वयोवृद्ध बोला, सगळेजण आम्हाला येऊन वेळोवेळी सहकार्य करतात. त्याच्यामुळे आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलो. त्याच्यातून अजून एक संकल्पना सुचली, की आम्ही व्यायामशाळा उभारायची. मग इथे हा मैदान होता. आम्ही इथे कबड्डी खेळल्यानंतर इथे झोपायचो. तर इथे झोपून काय मग बोललो एक व्यायामशाळा उभारूया. मग एक ही होईल, जागा होईल कायमची. व्यायामशाळा उभारली. त्यावेळेला आम्ही ₹5 फिरवली. जेव्हा स्टार्ट केली तेव्हा. नंतर ₹50 वर
वर्षात येते पण. वर्षाचे. हां. त्याचा हळू एक पाऊल टाकत आम्ही मध्ये कोरोनाचा काळ आला त्यावेळेला लसीकरणला ह्या मैदान वापरायला सरकारी जेवढ्या योजना असतात यांना जागा भासते त्या जागा भाजण्या आम्ही सहकार्य करतो आणि इथे आम्ही ते कार्यक्रम राबवतो. निवडणुकांना पण आरोग्य शिबिर, धार्मिक कार्यक्रम व इतर इथले गोरगरिबी जे स्लम एरिया गोरगरिबी त्यांना हॉल घेता येत नाही, काय घेता येत नाही त्यांच्यासाठी कमीत कमी दरात आम्ही सहकार्य करून इथे जेवढं आमच्यानी सहकार्य होईल तेवढं करून आम्ही त्यांना इथे सहकार्य करून त्यांचा कार्यक्रम राबवायला देतो. लग्न असो, बारसा असो, मुंजा असो किंवा काही सगळे आणि धार्मिक प्रोग्राम त्याशिवाय धार्मिक प्रोग्राम पण हे सगळे आम्ही इथे राबवतो आणि त्या एक पाऊल टाकत ह्याच्यानंतर आम्ही जेव्हापासून आलो त्याच्यानंतर ही 4थी पिढी आता आमच्याबरोबर आहे, 3री पिढी. हां. 4थी पिढी परत तयार होते. अजून ही पाठीमागे आहे ती 4थी पिढी तयार होते. 3 पिढ्या गेल्या. हे 2री पिढीमध्ये. हे असं सगळं चाललंय. हळू-हळूने एक काम राबवत आम्ही पुढे चाललोय. बाप्पाच्या कृपेने होलिका उत्सव, दीपोत्सव हे सगळे कार्यक्रम राबवत आम्ही इथपर्यंत आलोय. आपल्या सारख्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे आज आम्ही हे कार्यक्रम करू शकलो. बस आभार आहे. मंडळावर तुम्ही आपल्या कोकण चॅनलशी संबंधित एक अशी व्यक्तिगत आठवणी शेअर करायचा आपल्या मागील मुलांना. नमस्कार. मी तिथे मिळवावचा मी या राजा कोकण मंडळाला फार पूर्वीपासून निघली कारण माझे वडील मुंबईला आले तेव्हा गणपती आमच्या गावात आणि आम्हाला गावी जाणं वारंवार शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आमच्या घरातला गणपती पण आणि आम्ही पण माझ्या मला अनुभव चांगला याच्यामुळे माझं शिक्षण झालं. त्यानंतर माझं चांगलं धंदा झालं. व्यवसाय वाढला आणि त्यामुळे घर येतच ना माझा तो बसते मला हे जे आहे ना त्यामुळे आता असं झालंय या मंडळात कार्य करणं आणि हे जे आहे ना माझी पत्नी आणि माझ्या माझा मुलगा हे दोघंही आता तीर झाले आणि ते आता बरोबर गणरायाची होतात. तर आता आपण काकांची विचारून घेऊया की जसं आपला गरीब अभिप्राय उपक्रम आहे जसं काकांनी सांगितलं तर पुढील आज येत्या वर्षात उपक्रम जे मंडळातर्फे दिसणार हेतून इतके वर्षात चाकाल का? हो, माझं नाव बाबासाहेब पाटील. सर्व लहानपणापासूनच विरोध घेतो असेल आणि लहानपणापासून ताज्यामध्ये करायचं म्हणजे लहानपणापासून मोठं होत नाही मध्ये सगळ्यात आज एक मोठं मंडळ बनत आहे. ह्या मंडळाचे कार्य हे कला आणि सार्वजनिक कार्यक्रम चांगल्यारीत्या पाहत आणि या मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिकरित्या आम्ही महिला मोठ्या प्रमाणात सामील आम्ही त्याच्यानंतर इथे त्यांच्या संभाषण वगैरे आम्ही वगैरे आम्ही वंद स्पर्धा असतात. म्हणजे जे शालेय मुलं आहेत कॉलेज मुलं आहेत ते त्यांना आपण करण्यासाठी त्यांना पुढे करण्यासाठी नंतर साऱ्या तर काका जसं आपण बघितलं की जो आपला 50 वर्षीचा म्हणजेच या वर्षीचा आगमन सोहळा होता आपल्या बाप्पाचा तो एकदम असा थाटामाटात पार पाडला गेला. तर मग तसं विसर्जनासंबंधित असं काही प्लॅन आहेत का मंडळाचे की विसर्जन सुद्धा एवढंच थाटामाटात पार पाडायचं किंवा जसं काही मंडळ असतात जी आपल्या 50 वर्षी 21 दिवसाचे असे बाप्पा बसवतात, 21 किंवा 17 दिवसाचे बाप्पा बसवतात. तर तसा काही आपला प्लॅन आहे का की बाप्पाला जास्त वाढवून दिवस बसवायचे म्हणजे 16 किंवा 21 किंवा 18 असे दिवस? मी तुमच्याशी एकदम स्पष्ट शब्दात बोलतो. आम्ही गजाननाची प्रतिष्ठापना
11 दिवसाची केल्यामुळे आमची असाच निर्णय, आम्ही कुठला वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि यापुढेही होणार नाही ती पद्धत. कारण आमच्या पूर्वज जे संचालक होते, त्यांनी देखील आम्हाला हेच सांगितलं, की काही असो, कितीही असो, पण 11 दिवसाच्या वर कुठली हे करू नका, उत्सव साजरा करू नका आणि आम्ही आजही आमच्या वरिष्ठांचं पालन करतोय. राहिलं आगमनाची चाहुलनीच आम्हाला आमचे सदस्य सोडा, विभागातली जनता विचारते तुमचं विसर्जन कसं असणार? आता विसर्जन तुम्ही आम्हाला विचारता म्हणून आम्ही स्पष्ट करतो, नाहीतर आम्ही ते सस्पेन्समध्ये ठेवलेलं. एवढं आगमन आमचं झालं त्याच्या डबल आम्ही विसर्जन सगळ्यांनी करण्याचं. बरोबर. आता स्पष्टीकरण आम्ही देत बसणार ना, कारण आम्ही ते सस्पेन्स ठेवलेलं आहे. परंतु आम्ही विभागातील जनतेला एकच सांगतो, की पाटपूजनाचा जसा तुम्ही आनंद घेतला, तसा विसर्जनाचा पण आनंद घ्या. आणि आम्ही खरोखरच बाप्पाला निरोप देताना खरोखर एका थाटामाटातच देणार. थाटामाटात आणला, थाटामाटात देणार. आमच्या मंडळाचं ब्रीदवाक्य होतं, बाप्पाला थाटात माटात आणलं, तसंच बाप्पाला थाटामाटात आम्ही हे करणार असो. तर काका तसं हा 50 वर्ष आपण एवढा मोठा ह्याच्यामध्ये साजरा करतो. तर ह्या 50 प्लॅनिंग आता करूच नाही किंवा जसं मी आता आपण इथे एवढी सुंदर अशी लेझेरी बनवली नेचरल आपली या भांडू फॅमिलीमध्ये आणली. तर नवीन आम्ही लेझेरी बनवायची कधी करणार, कशी प्लॅनिंग होती लेझेरी बनवायची? त्यामध्ये सांगतो सगळ्या सरकारांनी आम्हाला सर्टिफिकेट विभागातील त्यांना राजकीय ज्ञानाचे चिंतक वगैरे व्यापाने बनवायचे त्यांना पुढील वर्षामध्ये अशी चावला त्याप्रमाणे आमची सगळी कार्यक्रम महिला सदस्य त्यांनी 3 वर्षांनाच 50 वर्ष कसं असणार ते आम्ही त्याच वेळी आणि 49 वर्ष जेव्हा आम्ही चतुर्थीचा विसर्जन झालं त्याच्या 2च महिन्यात आमची सगळी मीटिंग आणि आम्ही साली चर्चा केली आणि आम्ही जेला 50 वर्षाची संदर्भ चांगली वाटली तेव्हा गोष्ट मैदानावर करायचे ज्यांच्याकडून वाटेल ते डेकोरेशन असेल मोठमोठे डेकोरेशन आम्हाला कमिशन येईल आणि त्यानंतर आम्ही सर्व निर्णय घेतला की बाबा यंदा आपण काहीतरी वेगळं बातमी पाहिजे कारण आपली इथे वेगळी लावता आहे आणि मी अभिमानानेच आपली भारत एकमेव मंडळ आहे हे मंडळाची आम्ही एक ठरवलं की वास्तू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मग पोचताना आम्ही एक चर्चा केली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की असणार आपण साजेस असले आणि सणाचाही विलंब सर्व सदस्यांनी सांगितलं ठीक आहे तुमच्या मनात आधी मागच्या आज आम्ही यशस्वी आलो कशी आम्ही आमच्या वर्गणीदारांना आम्ही मला अभिमान. तर मग काका मी किंवा सर्वांना धन्यवाद बोललो की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला या भांडू यशस्वीला. तर पुढेही आपल्या भेटणंच नाही आम्ही येऊ विसर्जन आपला अटेंड करायला. एअरपोर्ट राजाचा